नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे राष्ट्रीय आरोग्य जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र ठाणेसाठी या ठिकाणी आहे। तर ट्रेनिंग इंचार्ज या पदासाठी वैद्यकीय अधिकारी पदाची या ठिकाणी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी अनुसूचित जातीमधून या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। BAMS व प्रशिक्षणातील अनुभव असलेले उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 70 वर्षापर्यंतची उच्चतम वयमर्यादा या ठिकाणी आहे। MBBS कॅन्डिडेटला या ठिकाणी 60,000 रुपये वेतन दिलं जाईल आणि BAMS कॅन्डिडेटला 28,000 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र ठाणेसाठीच प्रशासकीय अधिकारी पद आहेत। खुल्या प्रवर्गामधून एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। BCom तुमचं झालेलं असेल किंवा MCom झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल, किंवा तुम्ही सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि MSCIT टॅली ERP 9.0 सर्टिफिकेट व शासकीय सेवेतील अनुभवास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। कमाल वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व राखीव प्रवर्गातील कॅन्डिडेटसाठी 43 वर्षापर्यंतची असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवेतील कार्यरत उमेदवारांकरता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंतची शिथिल करण्यात येणार आहे। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। 25/3/2025 सकाळी 11 वाजता उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे या ठिकाणी मुलाखत जी आहे तुमची आयोजित करण्यात आलेली आहे। मुलाखतीकरता गुगल फॉर्ममधील अर्ज संबंधित कागदपत्रासहित उपस्थित तुम्हाला या ठिकाणी राहायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे। 2 पदांसाठी 2 लिंक या ठिकाणी आहेत, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। गुगल फॉर्मच्या लिंक या ठिकाणी आहेत। त्यानंतर त्याची फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि आपल्या सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपीसहित आपल्याला मुलाखतीसाठी जायचे आहे आणि मूळ कागदपत्र देखील सोबत न्यायचे आहेत। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। SBI बँकेचा धनार्कर्ष तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। आपल्याला या ठिकाणी मुलाखतीला जाते वेळी पूर्ण माहिती भरलेला गुगल फॉर्मची प्रिंट, वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र, टॅली सर्टिफिकेट, जात किंवा जातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचे फोटो, अर्जदाराचा विवाहित असल्याचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नाव बदल असल्याचा राजपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, SBI बँकेचा डिमांड ड्राफ्ट इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत आपल्याला सोबत न्यायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।